नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वानगे, रात्री ज्योतिष कार्यालयातून आज आपल्याशी संवाद साधत आहे. संवाद साधताना आज आपण बघणार आहोत दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य, शुभ अंक आणि शुभ रंगासह. त्याचबरोबर आज आपण ज्योतिषीय, खगोलीय किंवा ज्योतिषीय घटना आजच्या दिवसात काय घडणार आहे त्याही बघणार आहोत. आजचे शुभाशुभ मुहूर्त बघणार आहोत आणि एक शनी महाराजांच्या याच्यासाठी आपण पीडा निवारणार्थ एक महा उपाय व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्की राहा. तर सुरुवात करूया आपण आजच्या दैनिक पंचांगापासून. तर आजचं दैनिक पंचांग आहे शालिवाहन शक 1948 विश्वावसु नाम पराभव नाम संवत्सर विक्रम संवत 2082-83. तसेच उत्तरायण चालू असून वसंत ऋतू चैत्र मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे. आजची तिथी म्हणाल तर चैत्र शुक्ल दशमी जी रात्री 10:27 आहे. त्यानंतर एकादशीचा प्रारंभ होतो. तसेच आजची दशमी तिथी ही धर्मराजाच्या पूजनासाठी आणि महत्त्वाच्या निर्णयांसाठी अतिशय शुभ मानली जाते. आजची इंग्रजी दिनांक 28 मार्च 2026 असून आजचा वार शनिवार आहे. आजचं नक्षत्र पुष्य जे शनी महाराजांचं नक्षत्र आहे ते दुपारी 2:50 आहे. पुष्य नक्षत्र हे समृद्धी आणि चिरंतन यशाचं प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर त्याच्यानंतर आश्लेषा हे नक्षत्र बुधाचं जे नक्षत्र आहे ते चालू होत आहे. तर आजचा वार शनिवार असून शनिदेवांचा किंवा महाबली हनुमंताचा वार आपण म्हणतो. त्याचबरोबर आजचा योग सुकर्मा योग आहे. हा योग सर्व शुभ कार्यात सिद्धी प्राप्त करून देणार आहे. आजचं करण म्हणाल तर गर हे दिवाकरण तर वनिश हे रात्रोकरण आहे. आजचा सूर्योदय सकाळी 6:37 तर सूर्यास्त संध्याकाळी 6:50 आहे. आजचा चंद्र विचार केला तर आज चंद्र कर्क राशीत असून रवी म्हणजे सूर्य हा मीन राशीत आहे. तर चला बघूया आजच्या दिवसभरातल्या ज्योतिषशास्त्रीय घटना काय आहेत. तर आज शनी हा पुष्य त्याच्या स्वतःच्या नक्षत्रामध्ये असल्याने एक अमृत सिद्धी योग सारखी परिस्थिती निर्माण होते. आज शनिवारी पुष्य नक्षत्र आल्याने हा योग तयार होत आहे. तर आजचा दिवस कशासाठी चांगला आहे तर सोने खरेदी, वाहन खरेदी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा दीर्घकालीन काही गुंतवणूक करण्यासाठी ह्या वर्षातील हा एक सर्वोत्तम दिवस मानला जातो. त्यानंतर चंद्र स्वराशीत म्हणजे कर्क राशीत आहे. तर चंद्राचे भ्रमण आज स्वतःच्या कर्क राशीत असल्याने आज लोकांमध्ये संवेदनशीलता, मातृप्रेम, त्याचबरोबर मानसिक शांतता यांच्यामध्ये वाढ होईल. त्याचबरोबर भावनांच्या भरात चुकीचे निर्णय घेऊ नका एवढी एक मात्र तुम्ही नक्की काळजी घ्या. त्यानंतर होते की सूर्य आणि शनी यांचा समसप्तक प्रभाव आजच्या दिवसावर पडणार आहे. तर सूर्य आणि शनीची स्थिती आज कष्टाचे फळ देणारी ठरणार आहे. ज्यांची कामे रेंगाळली आहेत त्यांच्या कामांना आज वेग लागण्याचा दिवस आहे. तर आता आपण बघूया 12 राशींचं राशी भविष्य. तर सुरुवात करूया मेष राशीपासून. तर मेष रास काय म्हणते तर आज कौटुंबिक सुखामध्ये यांच्या वृद्धी होणार आहे. म्हणजे आज आई वडिलांकडनं किंवा आई वडिलांना मुलाकडनं काही ना काहीतरी सुवार्ता, काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी किंवा प्रेम भावनाचे काही संवाद कुटुंबामध्ये निश्चित हे होणार आहे. त्याचबरोबर घरासाठी नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम असा आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक जर करायची असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं की शनी पुष्य नक्षत्रात आहे. तर रिअल इस्टेटमध्ये जे लॉंग टर्म टिकवण्यासाठी तुम्हाला घ्यायचे असेल ते गुंतवणूक तुम्ही आज करण्यासाठी तुमच्यासाठी उत्तम असा दिवस आहे. तुमच्या राशीला आज जी मुलं आहेत त्यांना आईचा आशीर्वाद प्राप्त हा निश्चित होणार आहे. आज तुमच्यासाठी शुभ अंक 9 आता शुभ रंग गडद लाल हा आहे. चल बघूया वृषभ रास. तर वृषभ रास काय म्हणते तर आज पराक्रम आणि साहसामध्ये तुमच्या वाढ होणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात, समजा मेडिकल सेक्टरमध्ये काम करत असाल, डॉक्टर असाल, तर आज तुमच्या हातून उत्तम असे एक सर्जन एक ऑपरेशन तुमच्या हातून होणार आहे की जे खूप कठीण आहे. त्याचबरोबर आपण आज रखडलेले प्रवास जे आहे ते आज तुमचे यशस्वी होणार आहे. भावंडांशी असलेले काही मतभेद असतील तर त्यात संपुष्टात येण्याचा दिवस आहे. नवीन संवादातून आज मोठे लाभ होण्याचा तुमच्या राशीला दिवस आहे. तर आजच्या दिवसाचा फायदा घेऊन जे काही तुम्हाला संवादातून लाभ घेता येतील ते निश्चित तुम्ही घ्या. तुमच्यासाठी शुभ रंग 6 तर शुभ रंग चंदेरी हा आहे म्हणजे सिल्वर कलर आहे. मिथुन राशीचा विचार केला तर धनलाभ होण्याचे प्रबळ योग आज तुमच्या राशीला आहे. मग आता धनलाभ फुकट होतो का तर नाही, तर पूर्वार्जित केलेल्या कष्टाचा लाभ तुम्हाला ह्या आजच्या दिवशी तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या बोलण्यातील बोलण्यामुळे आज कठीण कामे देखील सोपे होणार आहे. त्यामुळे लोकांकडनं जर काम काढून घ्यायचं असेल तर आज थोडंसं त्यांच्याशी गोड बोला. खास करून जे लोक व्यवसाय करतात ते व्यावसायिक लोकांना गोड बोलूनच त्यांचं कार्यसिद्धी किंवा कार्यसिद्धी प्राप्त करता येते. त्याचबरोबर कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. तर जुनी गुंतवणूक तुम्हाला आज फळ देणार आहे. जुन्या काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलेल्या असतील गोल्डमध्ये, सिल्वरमध्ये, तर त्या आज तुम्हाला बेनिफिशियल असणार आहे कारण त्यांचा भाव आज ऑल टाइम हायच्या जवळ आहे. आज तुमच्यासाठी शुभ अंक 5 तो शुभ रंग हिरवा हा आहे.
त्याचबरोबर कर्क राशीचा जर विचार केला तर चंद्र तुमच्याच राशीत असल्याने तुमचं मन आज अतिशय प्रसन्न असणार आहे. तर आज तुम्ही नवीन वस्त्र अलंकारांशी खरेदी करू शकतात किंवा खरेदी कराल असा आजचा दिवस आहे. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय तुमच्या आज योग्य असे ठरणार आहेत. त्यामुळे जर कुठला निर्णय घेणं पेंडिंग तुम्ही ठेवला असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी आहे, तो महत्वाचा आहे, तर निश्चितच तो निर्णय घ्या. समाजातील तुमची जी प्रतिष्ठा आहे ती वाढण्याचा आजचा दिवस आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 2, तो शुभ रंग पांढरा किंवा क्रीम कलर आहे. सिंह राशीचा विचार केला तर 12व्या भावातील चंद्रामुळे तुमचं खर्चाचं प्रमाण हे आजच्या दिवशी वाढणार आहे. त्यामुळे आपल्याला कळत असेल की हा अवास्तव खर्च होतोय, तो तिथे जरा आकसलेला बरा का न केलेला बरा. त्याचबरोबर परदेशाशी संबंधित कामाची प्रगती तुमच्या आयुष्यात होणार आहे. काही थोड्याफार डोळ्यांच्या तक्रारी तुम्हाला आजच्या दिवशी जाणवू शकतात, तर डोळ्यांची काळजी तुम्ही निश्चित घ्या. आज प्रवास करताना ज्या काही मौल्यवान वस्तू आहे त्यांचा तुम्ही सांभाळ करा. दागदागिने जर तुम्ही नेत असाल तर त्याची नीट काळजी घ्या. त्यावेळेस तुमच्यासाठी शुभ अंक 1 हा आहे, तो शुभ रंग सोनेरी किंवा गोल्डन हा आहे. तर बघूया कन्या रास काय म्हणते. तर आजचा दिवस तुमच्यासाठी लाभाचा आहे. जुन्या काही इन्व्हेस्टमेंट केल्या असतील, काही इन्व्हेस्टमेंट केल्या असतील त्यांच्यापासून तुम्हाला आज अचानक धनप्राप्ती होऊ शकते. मित्रांचे सहकार्य तुम्हाला आज लाभणार आहे. काही कठीण प्रसंग तुमच्या आयुष्यात आला आज तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही मित्रांचं सहकार्य निश्चित घ्या. त्या सहकार्यामुळे तुमचा जो प्रॉब्लेम आहे किंवा तुमची जी अडचण आहे ती निश्चितच मार्गी लागेल. सामाजिक कार्यामध्ये आज तुम्ही सक्रिय सहभाग असा घेणार आहात. त्यामुळे तुमच्यासाठी शुभ अंक 3, तो शुभ रंग पिवळा आहे. तुळ राशीचा जर विचार केला तर कर्मस्थानातील जी चंद्र नोकरीत नवीन उंची गाठून देणार आहे. तो कसा, तर तुम्हाला आज इन्क्रीमेंट येऊ शकतं किंवा त्या पद्धतीच्या तुमच्या वरिष्ठांमध्ये त्या पद्धतीच्या काही गोष्टी होऊ शकतात की तुम्हाला नवीन संधी प्राप्त होऊ शकतात. वरिष्ठांचे आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे. त्याचबरोबर सरकारी कामांमध्ये यश प्राप्त होऊ शकतं. आज तुम्हाला कौटुंबिक सौख्य हे उत्तम असं मिळणार आहे. तर कौटुंबिक ज्या काही तुमच्या रचना आहेत त्यामुळे आज तुम्हाला एक सुख समाधान आणि शांततेचं वातावरण मिळणार आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 7, तर शुभ रंग निळा हा आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर भाग्यस्थानातील चंद्र नशिबाची पूर्ण साथ देणार आहे. तुम्हाला नवीन काहीतरी आज मिळण्याचा दिवस आहे. धार्मिक प्रवासाचे योग तुमच्या आज निश्चित घडून येणार आहे. पितृपक्षाकडून आज तुम्हाला मुलाचे मार्गदर्शन मिळू शकते. त्याचबरोबर आज जर काही उच्च शिक्षण तुम्ही घेत असाल तर त्या उच्च शिक्षणामध्ये देखील यश प्राप्त होऊ शकतं. तुमच्यासाठी शुभ रंग 4, तो शुभ रंग हा मरून आहे. तर धनु राशीचा विचार केला तर आजचा दिवस संमिश्र आहे. थोडी प्रकृतीची काळजी घ्या. वाहन सावधगिरीने चालवा, कारण आज भन्नाट वाहन चालवण्याच्या नादात किंवा नवीन वाहन चालवण्याच्या नादामध्ये कदाचित अपघात होऊ शकतो. तर त्याची थोडीशी तुम्ही काळजी घ्या. गूढ विषयांमध्ये रुची वाढेल, पण कोणाशी वाद घालू नका. संयम ठेवा. कधी कधी शांत राहिल्याने किंवा संयम ठेवल्याने बरेचशा पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या त्रासदायक गोष्टी या वाचून जातात. त्याच पद्धतीने आज तुमच्यासाठी शुभ अंक 8, चा शुभ रंग जांभळा किंवा पर्पल आपण त्याला म्हणू शकतो, तो हा आहे. तर मकर राशीचा जर विचार केला तर वैवाहिक जीवन हे तुमचं आज आनंदी राहणार आहे. त्याचबरोबर भागीदारीच्या व्यवसायात आज मोठा करार देखील तुमच्या राशीच्या लोकांना होऊ शकतो. नवीन ओळखींचे रूपांतर तुमच्या आज मैत्रीमध्ये होऊ शकते. काही नवीन आज लोक तुमच्या अवतीभोवती येणार आहेत, तर ते तुमचे लॉंग टर्म मैत्रीच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांचा विचार करू शकता. आज सार्वजनिक कामांमध्ये तुमचं कौतुक देखील होऊ शकतं. तुमच्यासाठी शुभ अंक 9, तो शुभ रंग करडा हा आहे. मीन राशीचा विचार केला तर आज पंचम चंद्रामुळे बुद्धिमत्तेचा कस लागणार आहे. विद्यार्थ्यांसाठी मात्र आजचा दिवस अतिशय उत्तम असा आहे. संततीकडून तुम्हाला सुखद वार्ता मिळू शकते. त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करणं हे तुमच्यासाठी लाभदायक आहे. तर तुमच्यासाठी शुभ अंक 3, तो शुभ रंग गुलाबी हा आहे. तर आता बघूया आपण आजचा शुभ अशुभ काळ. तर आज शुभ मुहूर्त म्हणाल तर अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 ते 12:52 आहे. तर अशुभ म्हणजे राहू काळ आज 9:23 ते 10:55 आहे. तर शुभ मुहूर्तावर शुभ कर्म करावीत, राहू काळ शुभ कर्म टाळावीत. आजचा जो आपण शनिपेढीसाठी एक महा उपाय देणार आहोत ते जे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं, तर तो उपाय काय आहे. तर आज शनिवार आणि पुष्य नक्षत्राचा दुर्मिळ योग निर्माण होत आहे. आज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून तिथे मोहरीच्या तेलाचा 5 वातींचा दिवा लावा. तसेच हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचे 2 वेळा पठण करा.
यामुळे जर तुमच्या पत्रिकेमध्ये 7.5 शनीची महादशा किंवा शनीची बिकट अवस्था असेल की जो तुम्हाला थोडा त्रासदायक ठरत असेल ग्रह म्हणून, तर तुम्ही हा उपाय करा आणि शनीची पीडा दूर होऊन तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहू या पद्धतीने शनी महाराजांकडे प्रार्थना करा. शनी महाराज हे कर्माचे दाता आहे, तर तुम्ही कर्म करा, बाकी तुम्हाला यश देण्याचं काम शनी महाराज करतील. हा उपाय तुम्ही करा, याने तुम्हाला निश्चित फायदा होईल. आता हे आपण सगळ्या गोष्टी बघितल्या, ह्यानंतर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर कोणत्याही विषयावर माहिती आवश्यक असेल व्हिडिओ बनवून, तर तुम्ही आम्हाला निश्चित आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, आम्ही त्या विषयावर पण व्हिडिओ तयार करू. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रश्न असतील, जसे की आरोग्य असेल, पैसा असेल, वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव असतील किंवा विवाह जमण्यासाठी अडचणी होत असतील, संतती संदर्भात काही अडचणी येत असतील किंवा संतती होतच नसेल किंवा झालेली संतती खूप त्रास देते किंवा संतती संदर्भातच काही शैक्षणिक किंवा तुम्हाला इतर काही मार्गदर्शन हवं असेल किंवा त्यांनी जॉब पुढे करावा, व्यवसाय करावा, त्याचबरोबर अनेक अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला वैयक्तिक वाटत आहे की धनलाभ होत नाहीये किंवा पाहिजे तेवढा पैसा व्यवसाय करून देखील मिळत नाहीये. त्याच जोडीने जर तुम्हाला वास्तू संदर्भात जर काही समस्या असेल, जसे की नवीन वास्तू घ्यायची असेल पण खूप प्रयत्न करतोय, वास्तू होतच नाहीये माझी, दुसऱ्या अंगाने जर विचार केला तर जी वास्तू घेतली त्या वास्तूमध्ये आम्हाला दिशा जरा चुकीच्या वाटत आहे, थोडं इथं आल्यापासून आमचा उचित काळ कमी होऊन गेलेला आहे. त्याचबरोबर न्यूमरोलॉजिकली जर विचार केला गेला तर जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की नवीन आपण मोबाईल नंबर घेतला पाहिजे, हा जुना मोबाईल नंबर बसता आपल्याला पाहिजे तेवढा लाभ झालेला नाहीये, किंवा तुमच्या नेम करेक्शन तुम्हाला करायचं असेल, नवीन व्यवसाय तुम्ही टाकत असाल, त्यासाठी तुम्हाला काही नवीन नावाचा काही विचार करायचा असेल, त्यासाठी न्यूमरोलॉजीचाच आधार घेऊन तुम्हाला काही करायचं असेल, तर त्या संदर्भात देखील अशा मगा सांगितल्यापासून जेवढ्या गोष्टी त्या संदर्भात तुम्हाला जर काही मार्गदर्शन हवं असेल, तर मी तुम्हाला आमच्या अत्रे ज्योतिष कार्यालयाला तुम्ही संपर्क साधा. खाली तुम्हाला नंबर आमचा स्क्रोल होत आहे. मी स्वतः ज्योतिष योगेश पडळकर बनके तुम्हाला त्यावर निश्चित मार्गदर्शन करेल आणि त्या मार्गदर्शन तुम्हाला फायदा 100% होईल. तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव.